आजच्या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। दिवाळी अगदी दारात आली आहे ना, तर तयारी पण जोरात सुरू असेलच। आजचा दिवस माझा पण जरा व्यस्त असणार आहे, कारण आम्ही आज जाणार आहोत दिवाळीच्या शॉपिंगसाठी, म्हणजे किराणा भरायला जायचं आहे। आज दोन कामं सोबतच उरकायची होती। सत्याच्या पप्पांची डेंटिस्टकडे अपॉइंटमेंट होती आणि त्यानंतर थेट किराणा भरायला जायचं होतं। इथं अगोदर सत्याचं आवरून घेतलं आणि नंतर म्हटलं माझं आवरावं, तर मॅडम लगेच बाहेर निघायच्या तयारीत उभ्या राहिल्या दरवाजापाशी। माझं आवरून झालं आणि आम्ही निघालो बाहेर। पहिल्यांदा म्हटलं डेंटिस्टकडे जाऊन यावं, म्हणजे किराणा भरायला परत मोकळा वेळ मिळेल। सत्याच्या पप्पांना चहा खूप आवडलेला, त्याच्यामुळे चहा पिण्यासाठी आम्ही इथे थांबलो। खूप छान होतं हे लोकेशन, आणि मला तरी इथली सगळी ती पितळेची भांडी होती ना, तीच खूप आवडलेली होती। चला फायनली आलो आहोत डेंटिस्टकडे। खरं तर खूप वर्षापूर्वी एक ॲक्सिडेंट झालेला, तेव्हा सत्याच्या पप्पांचा एक दात खराब झाला होता, तेव्हा पूर्ण ट्रीटमेंट। पण आता थोडंसं थंड खाण्यात आलं की सत्याच्या पप्पांना थोडासा त्रास होत होता, त्याच्यामुळे आज चेकअप करण्यासाठी आलो। डॉक्टरांनी एक्सरे काढून बघितला तर सगळं ओके होतं, काही प्रॉब्लेम नव्हता। चला असो, आपल्या मनातली शंका तर निघून गेली। आता आलो आहोत किराणा भरायला। दिवाळी जवळ आली आहे ना, म्हणून थोडी तयारी सुरू केली आहे। घरात लागणाऱ्या सगळ्या वस्तू घेणार आहोत, तसं तेल, साखर, मैदा, ह्याच्यापासून सुके मेवे, हे सगळं आज भरणार आहोत। सत्या छान ट्रॉलीमध्ये बसून मस्त पप्पांसोबत फिरत होती। सत्याचे पप्पा सोबत असले की सगळी कामं पटापट होऊन जातात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी रांगोळी राहिली होती, ती अगोदर मी घेऊन घेतली। आणि त्याच्यानंतर मला धूप घ्यायची होती। एवढे सगळे वेगवेगळे धूपचे प्रकार होते की कोणतं घ्यावं हा प्रश्न पडला होता। शेवटी फायनली मी ही सिलेक्ट केली आणि तीच घेऊन आली आहे। आणि दिवाळीचा सगळ्यात खास म्हणजे मोती साबण। याच्यामध्ये 2 होते, एक चंदन आणि एक गुलाब। त्यातला मी गुलाब हा घेतलेला आहे। त्यानंतर सत्यासाठी मी अल्फाबेट्सचे ब्लॉग शोधत होते। दोघांनी खूप शोधले, पण इथे काही आम्हाला भेटले नाहीत, तर शेवटी ठरवलं की ऑनलाईनच मागवेल। दिवाळीचा किराणा पूर्ण भरून झाला। त्यानंतर आम्ही थोड्या वेळ दुकानावर आलो, कारण सत्याच्या पप्पांची थोडीशी कामं बाकी होती आणि गॅसचे सिलेंडर भरून घ्यायचे होते, त्यामुळे आम्ही इथे येऊन थांबलो। आणि सत्या आमची बघा कशी छान इथं सावलीमध्ये बसली आहे। सत्याच्या पप्पांना दिवसभर कितीही कामं असली तरी ते थोडं का होईना आमच्या दोघींसाठी वेळ काढतात। दुकानातली सगळी कामं आवरली आणि त्यानंतर घरी आलो, जेवण केलं। आणि हे बघा, किराण्याची एवढी मोठी पिशवी भरलेली होती, आणि त्यासोबत दिवाळीच्या किराण्यासोबत मला एक छान असं गिफ्ट भेटलं होतं। चला तर मग बघूया दिवाळीचं गिफ्ट काय मिळालेलं आहे ते। अरे वा, ह्याच्यामध्ये तर खूप छान असे कपचा सेट आहे, आणि त्याच्यासोबत बिस्किट ठेवायला आपल्याला उपयोगी येतील अशा 2 वेगळ्याच डिझाईनमध्ये वाट्या दिलेल्या आहेत। मला तरी हा सेट खूप आवडलेला आहे आता, आणि अशी जरा छोटी छोटी गिफ्ट मिळाले तर खरंच दिवाळी आली आहे जवळ असं वाटतंय। चला, आजची कामं तर बऱ्यापैकी सगळीच झालेली आहेत। चला, बघता बघता संध्याकाळ झाली। आता सगळं घर आवरून छान घेते। सगळा पसारा नीटनेटका आवरून जरी ठेवला तरी सत्या लगेच मागे मागे माझ्या फिरत असते, आणि जे उचलून ठेवलंय ते परत लगेच खाली टाकून द्यायचं, हेच तिचं काम चालू आहे आता। सगळं घर स्वच्छ झाडून घेतलं, आणि इथे सत्याचा पसारा करायचं काही अजून बंद होईना। सकाळी टाकलेले कपडे पण छान असे सुकले होते, ते आता काढून घेते, म्हणजे लगेचच्या लगेच घड्या करून ठेवायला।
सगळी कामं आवरून झाली आणि फ्रेश होऊन घेतलं तोपर्यंत सत्याचे पप्पा घरी आले. सत्या बघा इथे किती खुश झाली आहे, तिचे पप्पा घरी आलेले आहेत. तर त्यानंतर सत्याला पण फ्रेश केलं आणि छान आवरून घेतलं. त्यानंतर चहा केला, बिस्किट आणि चहा मस्तपैकी खाल्लं. तर असा होता आमचा आजचा दिवस. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.